नमस्कार मित्रांनो, मी पंढरपुरातून सुनील शिवशरण बोलत आहे की जेणेकरून मला पंढरपूरमध्ये पंढरपूर पुणे ह्या मार्गावरती बऱ्याच लोकांची प्रॉपर्टीची मागणी आहे किंवा प्लॉट असं ओपन प्लॉट, बंगला, घर, रो हाऊस अशा पद्धतीने खूप मागणी आहे. आता माझ्याकडे सध्याला पंढरपूरमधील ईसबावी मध्ये वाकरी हद्दीत आता 1250 स्क्वेअर फुटाचे 2 बंगले विक्री, एकाच वेळेस 2 बंगले विक्रीस आलेले आहेत. अगदी 5-6 वर्षापूर्वीचे ते बंगले आहेत. चांगले टुमदार RCC बंगले आहेत. वाकरी हद्दीमध्ये आहे, ईसबावीमधील वाकरी हद्दीमध्ये आहे. आता ते बंगले म्हणजे एकूण 3400 स्क्वेअर फूट जागा आहे, म्हणजे 3.5 गुंठा जागा आहे. त्यामध्ये एकसारखे 2 बंगले आहेत 2 BHKचे. आता ती विक्रीस आपल्याकडे आलेले आहे. तुम्हाला संपूर्ण बंगला दाखवतो, तर या मागे तो हाच बंगला आहे. 3400 स्क्वेअर फूट म्हणजे 3.5 गुंठा जागा असून एकसारखे 2 बंगले आहेत. 2400 स्क्वेअर फुटाचे 2 बंगले आहेत. 2400 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे एकूण. त्यामध्ये 2 बंगले आहेत. 1250 स्क्वेअर फुटाचे 2 बंगले. आणि हा एरिया बघून घ्या. अशा पद्धतीने हा एरिया आहे संपूर्ण. हे बघा, असा एरिया आहे संपूर्ण. रस्ता, लाईट हे अशा पद्धतीचं मेन एरिया आहे. हे बघा, अगदी ईसबावी वाकरी हद्दीत, पंढरपुरातील ईसबावी वाकरी हद्दीतला हे घर आहे. तर आता घरात नेऊन तुम्हाला मी दाखवतो. त्या अगोदर इकडचं पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने हे बंगला आहे. अगदी 5-6 वर्षापूर्वी बांधलेलंच आहे. हे 5-6 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. हे मागची बाजू आहे. हे अशा पद्धतीने पूर्वमुखी वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. पोर्च आहे. ह्या पोर्चमध्ये इथं एक विंडो आहे, पण मालक शेतकरी असल्यामुळे पूर्ण सामान अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. हे बघा, हे असा पोर्च आहे मोठा. हा एक विंडो आहे, दरवाजा आहे अशा पद्धतीने. आणि हे हॉल आहे. आपण हॉलमध्ये प्रवेश केला. अगदी खूप मोठा हॉल आहे. हे बघा, हॉलमध्ये प्रवेश केला आहे आपण. अशा पद्धतीने हॉल आहे. हे बघा, अगदी छानसं आहे. पलीकडे आणि अलीकडे एकसारखं आहे, मात्र पलीकडे अजून कलरिंग केलेलं नाही. दाखवलं आहे. विंडोज चांगल्या पद्धतीने ठेवले आहेत. हा जिना आहे वरती जायला. आणि हा एक दरवाजा आहे आत एंट्री करायला. त्यानंतर इकडे बेडरूम आहे, टॉयलेट, बाथरूम. अगदी स्पेस मोठा ठेवला आहे यांनी. हे बघा, वॉशिंग मशीन वगैरे लावण्यासाठी स्पेस अगदी खूप मोठा आहे तुम्हाला. हे बघा, ही एक बेडरूम आहे अशा पद्धतीने. हे एक बेडरूम आहे, माळवद वगैरे आहे. हे बघा असं. तर तुम्हाला मी हॉल, पोर्च, हे टॉयलेट आहे, आपल्या इंडियन टाईपचं टॉयलेट आहे. हे बघा, अशा पद्धतीचं वॉश बेसिन वगैरे असं छानसं आहे. हे बाथरूम आहे. हे बघा, खूप मोठं आहे बाथरूम पण. हे बघा, अशा पद्धतीने बाथरूम. पुन्हा आपण बेडरूमकडे चाललो आहे. हे एक बेडरूम आहे. हे बघा, अशा पद्धतीचं हे एक बेडरूम आहे. विंडोज आहे, खूप मोठे विंडोज आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आहे. आता पुन्हा आपण तुम्हाला हॉल, पोर्च, हॉल, 2 बेडरूम, टॉयलेट वगैरे सगळं दाखवलेलं. आता किचनकडे नेतो तुम्हाला. तर किचन आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं आहे. हे बघा, हे देवघर आहे. अगदी ह्याच्यामध्ये केलेलं आहे. छानसं देवघर आहे. हे बघा, किचन आहे. हे अशा पद्धतीने किचन वगैरे केलेलं आहे. हे बघा, किचन. विंडोज 2 आहेत. माळा आहे. कडाप्यामध्ये कपाट आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता बाहेर पडतो आपण. आता जिन्यावरनं वर नेतो तुम्हाला मी. तर चला, आपण जिन्यावरून वर येतो आहे. हे बघा,
वरती पण छान केलेलं आहे. ह्या साईडला 1200 स्क्वेअर फूट बांधकाम, एका बाजूला 1200 म्हणजे 2400 स्क्वेअर फूट बांधकाम असं जिन्यावर टॅरेसवर सुद्धा यांनी एक टॉयलेट केलेले आहेत. हे बघा, हे सगळं तांदूळ हातरलेलं आहे, शेतकऱ्याचं घर आहे. हे बघा, तिकडे एक टॉयलेट बांधलेलं आहे टॅरेसवरच. आणि एरिया म्हणजे छानसा एरिया आहे. आणि हा एरिया दाखवतो तुम्हाला. चला आता हे प्लॉट पडतील. हा एरिया शेजारी लागून असं प्लॉट आहे. हे म्हणजे परिसर दाखवतो तुम्हाला मी. हा परिसर आहे, वरून दाखवतो. हे बघा, ह्या घराला रस्ता असा आहे. 3.5 गुंठा जागा असून जवळजवळ 2400 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. 2 बंगले आहेत 1200 स्क्वेअर फुटाचे. तर इतर माहिती देतो. चला. तर मित्रांनो, हे संपूर्ण बंगला तुम्हाला दाखवलेला आहे, ते पण सांगितलेलं आहे. अजून एक वेळेस सांगतो मी की एकाच मालकाची आहेत. 3.5 गुंठे जागा आहे. त्यामध्ये 2 BHK 2 BHKचे असे 2 बंगले बांधलेले आहेत. तुम्हाला ही संपूर्ण मी इमारत बंगला दाखवलेला आहे. तर ह्याची प्राईस कोट मी काय सांगणार नाही, पण तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट माझ्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे ग्राहक आहेत. सेवा दिली जाईल त्याच पद्धतीने. माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.